माणूस वेडा का होतो हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत. तर आता आपण पुढचा मुद्दा पाहूया. म्हणजे पहिला मुद्दा, प्रस्तावना आपण अगोदरच पाहिली. आता आपण पहिला मुद्दा पाहूया, ताण. मनुष्याला, माणसाला अनेक प्रकारचे ताण असतात. घरगुती ताण असतो, बाहेरचा ताण असतो, व्यवसाय धंद्याचा ताण असतो. अशा प्रत्येक गोष्टीचा त्याला ताण असतो. ताण त्याला येतो. आणि कोणी किती जरी म्हणलं तरी त्याला ताण येतच, टेन्शन येतंच. म्हणून अशा प्रकारच्या ताणामुळे, अशा प्रकारच्या टेन्शनमुळे, सततच्या टेन्शनमुळे, सततच्या ताणामुळे त्याचं मन अस्वस्थ होतं. त्याच्या मेंदीवर विपरीत परिणाम होतो. कारण सततच्या ताणामुळे, सततच्या टेन्शनमुळे, सतत टेन्शन घेतल्यामुळे, सतत विचार केल्यामुळे, सतत विचारात मग्न राहिल्यामुळे, अति ताण घेतल्यामुळे, मोठ्या प्रमाणात टेन्शन घेतल्यामुळे, एखाद्या गोष्टीचं, एखाद्या बाबीचं, एखाद्या घटनेचं, कशाचंही जास्त टेन्शन घेतल्यामुळे त्याच्या मेंदूवर विपरीत परिणाम होतो. त्याचा मेंदू काम करत नाही, त्याच्या मेंदूची प्रक्रिया बरोबर चालत नाही आणि येथेच त्याच्या मेंदूवर विपरीत परिणाम होतो. त्याचा मेंदू बिघडतो आणि मनुष्याचा तोल जातो आणि मनुष्य पागल होतो, वेडा होतो. म्हणून माणूस वेडा होतो, पागल होतो. म्हणून जास्तीत जास्त ताण घेऊ नये. कोणताही ताण असो, कुठलाही ताण असो, त्यांना अतिविचार करू नये. जास्त ताण घेऊ नये. जे होईल ते चांगलंच होईल. जे झालं ते चांगलं झालं. जे होणार आहे ते चांगलंच होईल. म्हणजे जे झालं आहे ते चांगल्यासाठी झालं आहे. आता जे चाललंय तेही चांगलंच चाललंय आणि जे आता पुढे होणार आहे तेही चांगलंच होईल, असा विचार त्याने केला पाहिजे. मनुष्याने पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे, निगेटिव्ह विचार करू नये. आणि कोणत्याही गोष्टीचा, कोणत्याही बाबीचा त्याने अति ताण घेऊ नये आणि आपली अवस्था बिघडू नये. आपल्या मेंदूला ताण देऊ नये. कारण आजचा काळ वेगळा आहे. आजच्या काळामध्ये मनुष्याला सहनशक्ती राहिली नाही. मनुष्याच्या मध्ये संयम राहिला नाही. त्याला राग लवकर येतो. त्याला आधी टेन्शन येतं, भरपूर ताण येतो आणि ताणामध्ये कोणी जर काही म्हटलं, घरच्या मंडळीनं किंवा कोणीही जरी, त्याच्या कुटुंबातल्या कोणी व्यक्तीनं किंवा बाहेरच्या व्यक्तीनं कोणीही जर त्याला काही म्हटलं तर त्याला त्वरित राग येतो. कारण त्या आधीच तो टेन्शनमध्ये असतो, आधीच तो ताणामध्ये असतो आणि त्याला जर असं कोणीतरी काही म्हटलं की लगेच त्याला राग येतो, क्रोध येतो. आणि या ताण आणि क्रोधामुळं त्याचा मेंदू सरकतो, फेल होतो आणि माणूस वेडा होतो. म्हणून माणसाने ताण घेऊ नये, अतिविचार करू नये, राग क्रोधावर नियंत्रण ठेवावं, चांगला विचार करावा, पॉझिटिव्ह विचार करावा, अतिविचार करू नये. कारण अतिविचारानं, जास्तीत जास्त विचारानं त्याला ताण येतो आणि त्याचं आरोग्य बिघडतं. म्हणून मनुष्याने कोणत्याही गोष्टीचा, कशाचाही राहो, त्याने अतिविचार करू नये. जे झालं ते चांगलं झालं, जे होत आहे ते चांगलं होत आहे आणि जे होणार आहे ते चांगलं होईल, असा विचार करून त्याने जीवन जगलं पाहिजे. त्याने मन प्रसन्न ठेवलं पाहिजे, आनंदी ठेवलं पाहिजे, चेहऱ्यावर सतत प्रसन्नता ठेवली पाहिजे. येणाऱ्या संकटाचा, अडचणीचा, समस्याचा त्याने निकाराने, धैर्याने सामना केला पाहिजे. त्याने सहनशक्ती ठेवली पाहिजे आणि संयम ठेवला पाहिजे. एखादी गोष्ट सहन करण्याची त्याच्या क्षमता असली पाहिजे. एखाद्या गोष्टीवर सतत त्याने विचार करू नये आणि एखाद्या गोष्टीवर रात्रंदिवस
त्याच एकाच गोष्टीवर सतत जर विचार केला तर माणसाचा मेंदू सरकतो, बिघडतो, फेल होतो आणि माणूस पागल होतो, वेडा होतो. म्हणून एकाच गोष्टीवर सतत विचार माणसाने करू नये. ती गोष्ट सोडून द्यावी, जाऊ द्या, जे होईल ते होईल असं त्याने म्हणावं. म्हणून त्याने एखाद्या गोष्टीचा जास्तीत जास्त विचार करू नये, अतिविचार करू नये. कारण अति तिथे माती असतं. म्हणून त्याने कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नये. म्हणून त्याने जास्त ताण घेऊ नये. कोणता घरगुती ताण असेल, बाहेरचा ताण असेल, कुठलाही ताण असेल त्याने घेऊ नये. त्याने मन प्रसन्न ठेवावं, आनंदी ठेवावं, तर त्याचं आरोग्य चांगलं राहील. कारण या काळामध्ये कुणी कुणाचं नाही. म्हणून कोणासाठी ताण घेऊ नये. कुणाचाही, कशाचाही, कसलाही ताण घेऊ नये. आपलं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे, आपलं मन चांगलं राहिलं पाहिजे, आपल्या मेंदूवर विपरीत परिणाम होऊ नये, सतत आनंदी प्रसन्न राहिलं पाहिजे, दुःखाचा, संकटाचा, अडचणीचा, समस्येचा सामना केला पाहिजे, सहनशक्ती ठेवली पाहिजे, संयम ठेवला पाहिजे. हे सर्व आपल्यासाठी चांगलं आहे. कारण आज कुणी कुणाचं नाही, कुणी कुणाला मदत करत नाही. म्हणून माणसाने स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे, स्वतःकडे लक्ष देणे आवश्यक आहे. स्वतःची काळजी स्वतःलाच घ्यावी लागेल आज. कारण आज तुम्ही जर आजारी पडलात तर तुम्हाला कोणी लक्ष देणार नाही. तुमच्याजवळ पैसा नसेल, तुमच्याजवळ कोणीच येणार नाही. म्हणून तुमचं दुखणं तुम्हालाच नीट करावं लागेल, तुमचं दुःख तुम्हाला सोडावं लागेल, तुमची समस्या तुम्हाला सोडावी लागेल, तुमची अडचण तुम्हाला दूर करावी लागेल, तुमची समस्या तुम्हाला दूर करावी लागेल. कोणी येऊन तुमची समस्या, अडचणी, संकट दूर करणार नाही. या कोणी तुम्हाला समजून सांगणार नाही, या कोणी तुमची मदत करणार नाही. म्हणून तुमचं जीवन तुम्हाला जगावं लागणार आहे. तुमच्या समस्या, तुमच्या अडचणी, तुमचे प्रसंग, या तुमचे संकट तुम्हाला सोडावे लागणार आहे. म्हणून मित्रांनो, जास्त विचार करू नका, अतिताण घेऊ नका, टेन्शन घेऊ नका, राग क्रोधावर नियंत्रण ठेवा आणि आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या, स्वतःकडे लक्ष द्या, स्वतःची काळजी स्वतः घ्या, दुसऱ्यावर अवलंबून राहू नका. चांगलं खा, पिया, मस्त राहा, टणटण राहा, वेळच्या वेळी जेवण करा, जास्तीत जास्त पाणी प्या, आरोग्य चांगलं ठेवा. आरोग्य चांगलं तर तुम्ही चांगलं. म्हणून आपलं आरोग्य चांगलं ठेवा. जास्त ताण घेऊ नका. कोणत्या गोष्टीचा जास्त ताण घ्यायचा नाही, जास्त विचार करायचा नाही. कारण त्या अतिताणामुळं, अतिविचारामुळं, एकाच गोष्टीवर सतत विचार केल्यामुळं तुमचा मेंदू सरकतो आणि तुम्ही वेडे होता. म्हणून कोणत्याच गोष्टीवर जास्त विचार करू नका, अतिताण घेऊ नका. बिंदास राहा, मस्त राहा, टणटण राहा, मेहनत करा, कष्ट करा, मेहनत करा, कष्ट करा, आनंदानं खा. माणुसकी ठेवा, प्रेम ठेवा, प्रेमानं वागा, राग क्रोधावर नियंत्रण ठेवा, सहनशक्ती ठेवा, संयम ठेवा, जिद्द चिकाटी ठेवा, सुंदर मस्त राहा. जास्त विचार करू नका. कोणत्याही गोष्टीचा, कशाचाही जास्त विचार करू नका, अतिताण घेऊ नका. तरच तुमचं आरोग्य चांगलं राहील, तुम्ही सुखरूप राहाल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, मन तुमचं नेहमी प्रसन्न ठेवा, त्या चेहऱ्यावर सतत प्रसन्न ठेवा, मन तुमचं आनंदी ठेवा, पॉझिटिव्ह विचार करा, चांगला विचार करा, छान राहा, स्वतःकडे लक्ष द्या, स्वतःची काळजी घ्या आणि जास्त ताण घेऊ नका, जास्त विचार करू नका. तर तुमचं जीवन सुंदर होईल, रंगमय होईल, मजेशीर होईल, मजेदार होईल. कारण जास्त ताणामुळेच, अतिताणामुळेच, सतत एकाच गोष्टीवर जास्तीत जास्त विचार केल्यामुळे, रात्रंदिवस विचार केल्यामुळे मनुष्य पागल होत असतो, वेडा होत असतो. ताण हा वेडा होण्यास कारणीभूत आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.